नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा संपूर्ण स्वाध्याय. यामध्ये आम्हाला हे समजले या अंतर्गत प्रश्न पहिला, खालील वाक्य कोणी म्हटले आहे ते लिहा. अ, पतंग उडवले मुलाबरोबर, तर याचं उत्तर असणार आहे हवा म्हणाली. त्यानंतर आ, दाणे खाल्ले पोटभर, आपल्याला माहिती आहे कोण बोललं असं तर चिमणी, या ठिकाणी आपण चिमणी म्हणाली असं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे ई, आजचा दिवस मजेदार, तर हे वाक्य माकड म्हणाले आहे, आपण माकड म्हणाले हे उत्तर लिहायचं आहे. आणि पुढे ई, माती वाहून गेली तर काय होईल, हे वाक्य छोटे झाड बोलले आहे, तर आपण या ठिकाणी छोटे झाड हे उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा. यामध्ये पहा अ, ढगांना हलवणारी, आता आपल्याला माहिती आहे ढगांना हलवणारी कोण होती, हवा, तर हवा हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे गाणी गुणगुणणारी, तर गाणी गुणगुणणारी कोण होती, चिमणी, तर आपण या ठिकाणी चिमणी हे उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे ई, फांद्यावर घरटी बांधणारे, तर याचं उत्तर असणार आहे पक्षी, आपण पक्षी हे उत्तर लिहायचं आहे. पुढे ई, रात्रभर जागत राहिलेले, तर याचं उत्तर असणार आहे छोटे झाड. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 एका शब्दात उत्तरे लिहा पूर्ण झाला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, उत्तरे लिहा. यामध्ये अ, झाडाच्या फांदीवर बसून झोके कोण घेत असे, तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, झाडाच्या फांदीवर बसून झोके माकडे घेत असे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आ, छोटे झाड का हिरमुसले, आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, हवा, चिमणी, माकड, झाड हे चौघे खूप हसले आणि आपल्या घरी परतले. हे पाहून छोटे झाड हिरमुसले आणि स्वतःशीच म्हणाले, मी इकडून तिकडे कुठे जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही. त्याला खूप रडायला आले, त्यामुळे छोटे झाड हिरमुसले. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत कशी काढली, तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, झाडाने छोट्या झाडाला समजावले की आपण सहजासहजी पडत नाही. पक्षी फांद्यावर घरटी बांधतात, आपण माती घट्ट पकडून ठेवल्यामुळे माती वाहून जात नाही, त्यामुळे शेती चांगली येते. तसेच आपण ढग अडवतो त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळते, आपल्या पानाफुलांचाही लोकांना उपयोग होतो. अशा रीतीने मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत काढली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आपला पूर्ण झाला आहे. पुढे आहे पहा, विचार करा व सांगा. यामध्ये प्रश्न आहे, आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर काय होईल. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही, शुद्ध हवा मिळणार नाही, पावसाचे प्रमाण कमी होईल, प्राणी पक्ष्यांचे घरे नष्ट होतील, पर्यावरणाचा समतोलही बिघडेल. अशा रीतीने आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर त्याचे दुष्परिणाम होतील. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आपण लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न पहिला, झाडे व प्राणी पक्षी यांचे एकमेकाशी नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते, 5 ते 6 वाक्यात लिहा. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, झाडे, प्राणी किंवा पक्षी यांचे नाते अतूट असावे. झाडे प्राणी व पक्ष्यांना अन्न, निवारा अशा प्रकारे संरक्षण देतात. पक्षी झाडावरील फळे खाऊन बियांचा प्रसार करत असतात, त्यामुळे नवीन झाडेही तयार होतात, त्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकून राहते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर 5 ते 6 वाक्य लिहा. आता आपण याचं उत्तर लिहूया. झाड माझ्याशी बोलू लागले तर ते मला खूप सारी झाडे लावा असे सांगेल, आपल्याला निसर्गाचे महत्त्व पटवून देईल. झाडे म्हणतील की आम्ही तुम्हाला शुद्ध हवा, फळे, सावली देतो, आम्हाला तोडू नका. असेही सांगतील झाड आपले चांगले मित्र आहेत, म्हणून आपण झाडाचे संरक्षण केले पाहिजे. झाडे मानवाच्या स्वार्थी वृत्तीवर दुःख व्यक्त करतील आणि त्याच्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव करून देतील. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे पहा, कृतीतून शिकूया. यामध्ये प्रश्न पहिला, पर्यावरण या विषयाशी संबंधित सुवचनाचा आणि घोषवाक्यांचा संग्रह करून वहीत लिहा. तर आता आपण हे लिहूया. उत्तर, पहा सुवचने, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पुन्हा 2, पर्यावरण रक्षण म्हणजेच मानवाचे रक्षण. आणि 3, आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीसाठी वरदान ठरेल.
अशा प्रकारे आपण सुवचने लिहायची. तर घोषवाक्य लिहूया. एक व्यक्ती एक झाड, पर्यावरण सुधारले आज. प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण सुंदर बनवा. अशा प्रकारे आपण घोषवाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे पहा प्रश्न दुसरा आहे. सीड बॉल व सीड बँक बियांचा संग्रह याविषयी माहिती मिळवून सीड बॉल तयार करा. सीड बॉल तयार करण्याचा अनुभव 7 ते 8 ओळीत लिहा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. सीड बॉल तयार करण्यासाठी माती, खत आणि बिया वापरल्या. आम्ही सर्व गोष्टी एकत्र करून छोटे छोटे गोळे बनवले. ते गोळे वाळल्यानंतर मोकळ्या जागेत टाकले. पाऊस पडल्यावर त्यातून रोपे उगवतील हा उपक्रम मला खूप आवडला. त्यामुळे मला झाडे वाढवण्याचे महत्त्व समजले. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण असे उपक्रम करायला हवे. नंतर पुढे आपण खेळूया शब्दाशी. यामध्ये प्रश्न पहिला. पुढील शब्दामधून झाडाची नावे शोधा. तर आता आपण ते शोधूया. पहिला शब्द आहे आवड. तर यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे झाडाचं नाव असणार आहे वड. पुढे आहे पिंपळगाव. तर यामध्ये पहा झाडाचं नाव असणार आहे पिंपळ. पुढे आहे चिंचवड. तर या ठिकाणी चिंच ही झाडाचं नाव आहे आणि वड देखील झाडाचं नाव आहे. पुढे आहे पहा माकड. तर यामध्ये पहा आपल्याला माहीत आहे कड म्हणजे कडुलिंब. तर या ठिकाणी आपण कडमध्ये आपल्याला कडुलिंब हे झाडाचं नाव सापडतं. पुढे आहे सारंग. यामध्ये आपल्याला साग हे झाडाचं नाव सापडतं. आणि पुढे आहे पळसखेड. तर यामध्ये आपल्याला पळस हे झाडाचं नाव या ठिकाणी शोधता येतं. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दामधून झाडाची नावे या ठिकाणी शोधलेली आहेत. पुढे पहा प्रश्न 2. गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून शब्द तयार करा व लिहा. जसं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलं पहा. चव अधिक दार बरोबर चवदार. धन अधिक वान बरोबर धनवान. तसं पहा या ठिकाणी आपल्याला गोल दिलेला आहे आणि त्या गोलाच्या बाजूला जे पाकळ्यामध्ये आपल्याला शब्द दिसतात त्यांना आपण जोडायचं आहे. पहा आपण जोडूया. रुबाबदार, नंतर वजनदार, तजेलदार आणि जबाबदार. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही शब्द तयार केले. पुढे पहा गोलामध्ये वान शब्द दिलेला आहे. तर आपण आता शब्द तयार करूया. धैर्यवान, भाग्यवान, बलवान आणि गुणवान. अशा प्रकारे आपण या ठिकाणी नवीन शब्द तयार केले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 5 हिरव्यागार झाडावर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.